खरे देशभक्त आपल्या स्वतःच्या लोकांना मारत नाहीत, परंतु इतिहासाचे पाने चाळल्यास लक्षात येते की आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांची हत्या केली. तर अशा काही व्यक्तींच्या कथा घेऊन येत आहोत हत्येमागील राजकारण या सिरीजमध्ये. तर आज बघू कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या हत्येमागील राजकारण. आम्हाला दळवी बिल्डिंग जाळायची होती असं बाळासाहेबांचं वक्तव्य गाजलं आणि परळचे आमदार कृष्णा देसाई यांची हत्या झाली. लालबाग परळ भागात आमदार कृष्णा देसाई यांचं वर्चस्व होतं. कामगारांमध्ये देसाईंची लोकप्रियता प्रचंड होती. शिवसेना व कम्युनिस्ट यांच्यातील संघर्षाने हिंसक रूप घेतलं होतं. मुंबईतल्या कम्युनिस्टांचं ऑफिस असलेली दळवी इमारत शिवसैनिकांनी उद्ध्वस्त केली. यानंतरच बाळासाहेबांचं हे वक्तव्य गाजलं आणि यातूनच या संघर्षाला धार आली व परळचे आमदार आणि क्रांतिकारी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कॉम्रेड कृष्णा देसाई यांची हत्या झाली. 5 जूनच्या रात्री काही कामगारांसोबत टावरीपाड्याच्या मिलमध्ये बसलेल्या कॉम्रेड देसाईंना काही तरुणांनी बाहेर बोलावले व अंधाराचा फायदा घेऊन त्यांच्यावर गुप्तीने वार केले. सगळी मुंबई हादरली. कामगारांची प्रचंड गर्दी जमली. या हत्येचा आरोप बाळासाहेबांवर नेहमी झाला असला तरी बाळासाहेबांनी कायमच या हत्येचा निषेध केला. अशा प्रकारे